नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा अरण्यातील वेताळ ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग चौथा. सर्वजण तेथपर्यंत मजल मारेपर्यंत थकून गेले होते. त्या जंगलात पाणी भरपूर होते. फळाफुलांची रेलचेल होती. तेथे काही दिवस मुक्काम ठोकून विश्रांती घ्यावी असं टिकील आणि छोटूला वाटलं. पण धनंजय किंवा भोगो तेथे थांबायला तयार नव्हते. त्यांना वेताळाच्या राज्यात पोहोचण्याची अतिशय घाई झाली होती. त्या जंगलातून बाहेर पडल्यानंतर अकराळ विकराळ पहाड समोर दिसले. त्या पहाडापलीकडे काही वाट असेल असं कोणाला वाटेना. पण भोगोनं खूप प्रयत्नांती ती वाट शोधून काढली. पहाडाच्या पलीकडे वेताळाच्या राज्याची सुरुवात होणार होती. त्या वाटेनं एकेकाला पुढे जाता येत होतं. एकामागोमाग एक अशा रांगेनं त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. इथे इतका कडक उन्हाळा भासत होता की त्यामुळे आपले सर्व शरीर वितळून जाईल की काय असं छोटूला वाटू लागलं. आणि पहाड तर लोखंडाप्रमाणे तापलेला होता. आता ते उतरणीला लागले होते. दासबाबू छोटू जवळ घाईघाईने गेले आणि म्हणाले, छोटूराव, आता वादळ येईल अशी मला चिन्ह दिसत आहेत. तुम्ही पुढे होऊन आपली मंडळी थांबवा. ही अचानक उद्भवणारी वावटळ फार भयंकर असते. भोगोनं निवाऱ्याची जागा शोधून काढली आहे. तिथं तात्काळ सर्वांनी जमलं पाहिजे. छोटू मार्गातल्या दगडाला अडखळत धावत निघाला. त्यानं पुढे चालत असलेल्या रानटी लोकांना थांबवलं. पहाडातच असलेली एका गुहेसारखी दिसणारी जागा भोगोनं आश्रयासाठी शोधून काढली होती. दूर दिसणाऱ्या पहाडावर ढगांचे काळे ठिगळ दिसत होते. आकाश कुंद झाले होते. अधूनमधून विजा चमकू लागल्या आणि अचानक वारा तुफान वेगानं धावू लागला. सर्व मंडळी त्या निवाऱ्याच्या ठिकाणी एकत्र जमली. धनंजयांनी सर्व माणसं मोजली. पाऊस पडला की जरा बरं वाटेल, छोटूच्या शेजारी बसत दासबाबू म्हणाले. आपण या वादळातून वाचू तेव्हाची गोष्ट, छोटू हसून म्हणाला. धनंजय सामानाचे बोजे आतल्या भागात सरकत होते. छोटूला त्यांच्या चर्येवर एकदम क्रोधाची छटा पाहून आश्चर्य वाटले. काय झालं बाबूजी? छोटूनं विचारलं. पण त्याच वेळी अचानक वादळाने पाऊस जोराचा पडू लागला. वाऱ्याचा वेग भयंकर वाढला. इतका की गुहेत बसलेल्या मंडळींनाही आपल्याला कोणीतरी जोरात बाहेर खेचत आहे असं वाटू लागलं. त्या गुहेच्या बाहेर जर कोणी असता तर वाऱ्यात त्याला त्या पहाडावरून कित्येक मैल बाहेर फेकून दिलं असतं. विजा क्षणाक्षणाला कडकडत होत्या. धनंजय छोटूच्या जवळ येऊन बसले होते. फक्त अर्धा तास वादळानं थैमान घातलं. ते जसं उद्भवलं तसं एकदम नाहीसं झालं. आजूबाजूची सर्व उष्णता नाहीशी होऊन आता एकदम थंड वाटू लागलं. बाबूजी, तुम्ही मगा रागवले होते, त्याचं कारण काय? छोटूनं विचारलं. मी आपले कित्येक बोजे आत घेण्यासाठी उचलले, ते मला हलके लागले, धनंजय म्हणाले. त्यात खाण्याचे पदार्थ होते. आपण ते बरोबर बांधले नव्हते असं तुम्हाला वाटतं काय? नाही, सर्व बोजे आपण तिघांनी सर्व व्यवस्थित बांधले होते. त्यात आपण जरूर पडल्यास उपयोगी यावे म्हणून जादा पदार्थ बांधून ठेवले होते. पण आता त्यापैकी बरेच कोणीतरी काढून घेतलेले दिसत आहेत. ते ऐकताच छोटूला आणि दासबाबूला धक्का बसला. अनोळखी प्रदेशात बेमुदत प्रवास करायचा असल्यामुळे ज्याच्यावर त्यांना आपला जीव जगवायचा होता ते खाण्याचे जिन्नस नाहीसे व्हावे, ही गोष्ट फार भयंकर होती. कदाचित पुढील प्रदेशात विपुल फळे आणि इतर खाण्याचे पदार्थ मिळतील किंवा तेथे काही मिळणार नाही अशी परिस्थिती असेल. अशा वेळी जवळचे खाद्यपदार्थ नाहीसे होणे ही एक मोठी गंभीर आपत्ती होती. दासबाबू उठले आणि त्यांनी सर्व ते बोजे तपासले, कारण सर्व सामानांची सिद्धता त्यांनीच केली होती. आपल्याबरोबर किती अन्न शिल्लक असले पाहिजे याबद्दल त्यांना अंदाज होता. दासबाबूंनी आपली तपासणी संपवल्यावर धनंजयांनी विचारलं, कोणत्या वस्तू नाहीशा झाल्यात? बिस्किटांचे आणि फळांचे डबे आणि इतर खाद्यपदार्थ नाहीसे झालेत, गंभीर आवाजात दासबाबूंनी उत्तर दिलं. एका माणसाला जवळजवळ 1 महिना पुरेल इतकं साहित्य नाहीसं झालंय. धनंजय, जो माणूस अशा बिकट सफरीवर जात असताना बरोबर घेतलेल्या मोजक्या अन्नाची चोरी करतो, तो माणूस खून करणाऱ्या माणसा इतका गुन्हेगार आहे. आपल्यातील हा बदमाश कोण आहे ते शोधून काढल्याशिवाय इथून हलायचं नाही असं मी ठरवलंय.
धनंजयांनी लागलीच त्या गोष्टीला संमती दिली. जंगली लोक थंडीनं कुडकुडत एका ठिकाणी बसले होते. दासबाबू त्यांच्या परिचयाचे होते आणि त्यांना ते घाबरत असत. दासबाबूंच्या चेहऱ्यावरून काहीतरी भानगड झाली हे त्यांनी ओळखलं होतं. दूर बसलेल्या बोगोनेही ते ओळखलं आणि जेव्हा दासबाबूंनी त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं तेव्हा तोही विचारात पडला व त्यानं आपल्या सर्व लोकांना एका वर्तुळात उभे केले. त्यात सर्व वयाचे लोक होते, पण ते सर्व शरीराने भरदार आणि शूर होते. भोगोनं आपल्या विश्वासातील अशा अगदी निवडक लोकांना बरोबर घेतलं होतं. त्या सर्वांनी त्याच्याबरोबर निरनिराळ्या लढायात भाग घेतला होता आणि त्यांच्या नुसत्या हाकेबरोबर अगदी मृत्यूच्या खाईत उड्या मारायला ते तयार झाले असते. अशा विश्वासाच्या लोकातून कोणीतरी चोरी करावी या गोष्टीचं भोगोला दुःख झालं. त्यातील कोणालाही चोर ठरवायला तो तयार नव्हता. पण जर कोणी चोरले नाही तर अन्नसामुग्री नाहीशी होणार नाही हे त्याला समजत होतं. भोगो त्यांना उद्देशून म्हणाला, या असल्या परिस्थितीत अन्न चोरणं म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासारखं आहे. तुमच्यापैकी कोणीतरी एकानं चोरी केली आहे त्यानं सरळ सांगावं. या साहेब लोकांसमोर आपल्या जमातीची अब्रू जाता कामा नये. बोला, कोणी केलं हे अधमकृत्य? भोगो त्या सर्वांकडे दुःखानं बघत होता. ते सर्वजण खाली मान घालून निमूटपणे उभे होते. दासबाबू भोगोच्या बाजूला येऊन उभे राहिले. थोड्या अंतरावर उभे राहून धनंजय तो प्रकार बघत होते. दासबाबू रांगेत उभे असलेल्या प्रत्येक माणसाचा चेहरा न्याहाळत चालू लागले. त्यांचा चेहरा निमूट दिसत होता. त्यांनी सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील राग नाहीसा होऊन त्यांचा चेहरा पूर्ववत दिसू लागला. नंतर ते सहज मुलाशी बोलावे त्याप्रमाणे प्रेमळपणे त्यांना उद्देशून बोलू लागले. त्यांनी सर्वांनी मिळून कोणते बिकट साहस करायचं योजलं आहे, त्याचं महत्त्व काय आहे, आपण आपल्या जमातीतील पळून नेलेल्या निरपराध स्त्रियांची सुटका करून जमातीला लागलेला कलंक धुवून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत वगैरे गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. नंतर ते म्हणाले, आपण हे जे महत्त्वाचं कार्य शिरावर घेतलेलं आहे ते आपल्याला यशस्वी करून दाखवायचं आहे आणि त्याकरता आपण सर्वांची एक साखळी आपण तयार केली आहे. आपणातील प्रत्येक माणूस या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. या साखळीतील एक जरी दुवा कमकुवत राहिला तर आपलं सर्व काम बिघडण्याचा आणि आपल्या सर्वांना जीवाला मुकण्याचा प्रसंग येईल. म्हणून आपल्यातील जो लेचापेचा माणूस असेल त्यांनी वेळीच सुधारलं पाहिजे. कदाचित तो माणूस आदाशीपणा किंवा मूर्खपणानं अन्नाची चोरून नासाडी करत असेल, त्याला आपण नीट समजावून सांगितलं पाहिजे. दासबाबूंनी त्यांना समजावून पाहिले, धमकावून बघितले, खूप रागावून बघितले, पण काही उपयोग झाला नाही. त्या माणसांपैकी कोणी ब्र काढला नाही किंवा आपला अपराध कबूल करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. ते सर्व घाबरून तोंडाचा आव असून त्यांच्याकडे नुसते बघत राहिले. त्यांना सोडून दासबाबू धनंजयांकडे गेले आणि म्हणाले, यांच्यापैकी कोणी अपराधी नाही याबाबत माझी खात्री आहे. 20 वर्ष मी यांना ओळखतो. असा चोरटा माणूस यात नाही. असं कसं होईल? छोटू म्हणाला, ते यांच्याचपैकी कोणाचं तरी काम असलं पाहिजे. नाही, तो माणूस यांच्यातला नाही याबद्दल प्रश्न नाही. शिवाय भोगोला त्यांच्या माणसाची चांगली परख आहे. त्यानं खास निवडून काढलेल्या माणसात कोणी दगलबाज असण्याचा संभव नाही. ते निरपराध असल्याबद्दल भोगोची खात्री आहे. त्यांना अनेक आणाभाका घातल्या. हे लोक कमालीचे देवभोळे आहेत. त्यांच्यात जर कोणी अपराधी असता तर तो पुढे आला असता किंवा निदान त्याच्या चेहऱ्यावरून तसं ओळखता आलं असतं. तर मग चोरी तरी करताय कोण? आश्चर्यानं विचारलं छोटूने. कोणीतरी चोरी केल्याशिवाय आपल्या जवळचा माल काय हवेत उडून गेला नाही. कोणीतरी बाहेरचा माणूस चोरी करत असावा असं मानलं पाहिजे. हे बोजे उचलणारे लोक रात्री सामान बाजूला ठेवून झोपतात. दिवसभर चालून दमल्यामुळे त्यांना लागलीच गाढ झोप लागते. त्यावेळी चोर आपलं काम साधत असला पाहिजे. मी रात्री पाऱ्याची योजना केली नाही ही माझी चूक आहे. तेव्हा आजपासून मी, धनंजय, तू आणि भोगो यांनी आळीपाळीने पहारा करायचा. मीही पहारा करायला मदत करीन, टिकी म्हणाला. ठीक आहे, 4 5. आमचं काही वाईट नाही. तेवढंच आपलं काम सोपं होईल आणि ही कल्पना आजपासून अंमलात आणायची. पावसामुळे चिखल झाला होता. दासबाबूंनी त्या गुहेतच रात्री मुक्काम करायचं ठरवलं आणि पहारा केला. आश्चर्याची गोष्ट की त्या रात्री काही सामान चोरीला गेलं. पहाडावरून उतरल्यानंतर त्यांना आणखीन 2 मुक्काम करावे लागले. त्यावेळी चोरी झालीच. वेताळाचं राज्य जवळजवळ येत होतं. तेथे कोणत्या संकटाला तोंड द्यावं लागेल याबद्दल विचार करत असताना अशा प्रकारे बेमालूमरित्या अन्न पळवणारा चोर कोण असावा याबद्दल धनंजयांना डोकं खाजवावं लागत होतं. पण त्यांनाही ते कोडे सुटेना.
पहाऱ्याला आपल्या असणाऱ्या पाचांपैकी तर कोणी चोरी करणं अशक्य होतं. वेताळाच्या राज्याची सीमा जवळ येताच भोगो सर्वांच्या पुढे चालत होता. शत्रू त्या भागात सापळे तयार करण्याची शक्यता असल्यामुळे तो आपले प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत होता. ज्या भागातून ते प्रवास करत होते तेथे अशा काही प्रकारच्या वनस्पती होत्या की त्यांचा अगदी उग्र दर्प पसरला होता. तो दर्प कानातोंडावाटे घशात शिरून जीव गुदमरल्यासारखे होई. धनंजयांनी सुचवल्याप्रमाणे सर्वांनी नाकातोंडावर रुमाल बांधले, पण तो दर्प इतका उग्र होता की त्याला प्रतिरोध करायला ते रुमालही असमर्थ होते. तो भाग एकदाचा मागे गेल्यानंतर त्या सर्वांना हायसे वाटले. ते आता एका उंच टेकाड चढत होते. सर्वांपुढे भोगोबरोबर धनंजय चालत होते. त्यांनी हात उचलून सर्वांना थांबण्याचा इशारा केला. ते पाहताच दासबाबू छोटू धावत धनंजय आणि भोगो उभे होते तिथे गेले. ऐका, नीट कान देऊन ऐका. मीही ते आवाज ऐकले, दासबाबू म्हणाले. मला निव्वळ भास होत आहे अशी माझी कल्पना होती, पण आता ते आवाज स्पष्ट जणू हवेतून तरळत जवळ येत असल्याप्रमाणे वाटत होते. उंच आकाशातून चहूबाजूंनी कोणीतरी कुजबुजत असल्याप्रमाणे आवाज होत होते. आवाज आता जास्त स्पष्ट झाले होते. भोगोची माणसंही वेड्यासारखी इकडे तिकडे पाहत एकमेकांना चिटकून उभी होती. त्या आवाजात काही शब्द दासबाबूंना ओळखता आले. ते म्हणाले, धनंजय, हा पहाडामुळे आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येते. प्रतिध्वनी तर बरोबर आहे, पण कसले प्रतिध्वनी? धनंजयांनी विचारले. दासबाबूंनी काही न बोलता पुढे कूच करण्याचा हुकूम सोडला. भोगो अगदी उतावीळ झाला होता. तो जवळ येऊन म्हणाला, हे आवाज मी प्रथम ज्यावेळी आलो होतो तेव्हा ऐकलेत. ते वेताळाच्या राज्यातून त्या कुंपणापलीकडून येतात. भोगो ते सर्व शरीर उत्साहाने थरथर कापत होते. तो पुढे म्हणाला, बडाबाबू, मी प्रथम तुम्हाला याबद्दल सांगितलं तेव्हा मी भ्रमिष्ठाप्रमाणे सांगतोय असं तुम्हाला वाटलं. ते पहा, दूर सूर्याच्या किरणामुळे ते कुंपण कसं चकाकत आहे. हे ते कुंपण आणि ते वेताळाचे राज्य. सर्वांनी माना उंचवून त्या दिशेला बघितलं तेव्हा कुंपणाच्या तारा उन्हात चमकत होत्या. अखेरीस कुंपण खरोखरच अस्तित्वात आहे तर, छोटू म्हणाला. ते प्रत्यक्ष पाहीपर्यंत टिकीने सांगितलेल्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला नव्हता. नंतर टिकीनं त्या कुंपणाबद्दल सांगितलेल्या भयानक गोष्टीची आठवण होऊन त्याचं सर्वांग थरारलं. त्याप्रमाणे त्याला धनंजयांनी सांगितलेली प्रोफेसर बालीची हकीकत आठवली. अखेरीस वेताळाच्या राज्यात आपण पोहोचलो तर, छोटू पुन्हा मोठ्याने म्हणाला. पण त्या सर्वांना वाटले होते तितके ते कुंपण जवळ नव्हते. ते जेव्हा कुंपणाजवळ पोहोचले तेव्हा अंधार पडला होता आणि ते सर्व अगदी थकून गेले होते. त्या कुंपणाच्या बाहेर त्या रात्रीपुरता मुक्काम ठोकावा असं बहुतेकांना वाटत होतं, पण धनंजयांनी ते मनावर घेतलं नाही. ते म्हणाले, दिवसा उजेडी कुंपण ओलांडणं धोक्याचं नव्हे, तेव्हा राजरोज आपण आत घुसलं पाहिजे. त्यांनी भोगोला बाजूला पहारा करण्यासाठी माणसं ठेवायला सांगितली व त्यांच्यानंतर दोऱ्या घेऊन त्या दोऱ्याची टोकं त्यांनी छोटूच्या मनगटाला बांधली. जरा काही संशयास्पद हालचाल दिसली की ती दोरी ओढून छोटूला इशारा करण्याबद्दल त्यांनी भोगोच्या माणसांना दास बदवून करवी सांगितलं. अरण्यात अंधार पडायला वेळ लागला नाही. पहारा करणारा निघून गेल्यानंतर राहिलेल्या भोगोच्या लोकांपैकी धनंजयांनी 4 मजबूत जवानांची निवड केली आणि तारेजवळची एक जागा पसंत करून त्या चौघांना तिथे खड्डा करायला सांगितलं. त्यांनी बरोबर आणलेल्या पहारी बाहेर काढल्या आणि त्याप्रमाणे कामाला प्रारंभ केला. काम करताना त्या कुंपणाला हात लावू नका, दासबाबूंनी त्यांना सांगितलं. त्यांनी माना डोलावल्या. जवळच गवतात छोटूनं सपशेल ताणून दिलं. तो अतिशय दमला होता. त्याला आपण स्वप्नात तर नाही ना असा वरचेवर भास होत होता. चंद्र हळूहळू वर चढत होता आणि चंद्रप्रकाशात त्याला ते काटेरी तारांचे कुंपण स्पष्ट दिसू लागले होते. त्या कुंपणाला जागोजागी चिकटलेले सांगाडे त्यानं कुंपणाबद्दल ऐकलेल्या भयानक गोष्टी खऱ्या असल्याचे बजावित होते. त्या भयान आणि निर्जन अरण्यात हे चांगले 8-9 फूट उंचीचे तारांचे कुंपण कोणी आणि कोणत्या हेतूनं उभारलं असेल? त्या कुंपणाच्या आत कोणत्या भयानक गोष्टी घडत असतील? कुंपण उभारणाऱ्याला अशा कोणत्या भयानक गोष्टी लपवायच्या होत्या आणि त्या भोगोच्या खेड्यातील स्त्रियांना कोणत्या हेतूने पळवण्यात आले असावे? त्या आवाजाचे स्पष्टीकरण काय असावे? हे सगळे प्रश्न छोटूच्या मनात खळबळ माजवत होते. जवळ भोगोची 4 माणसं सर्व शक्ती एकटवून खड्डा खणण्याचं काम करत होते.
दोघे जण पारेने हाणत होते आणि बाकी दोघे माती उकरून बाहेर काढत होते. विचारात घडलेल्या छोटूला एकाएकी काही वेदना झाल्यासारखं झालं. तो धडपडत उठून बसला. नंतर त्याला आपल्या मनगटाला बांधलेली दोरी खेचली जात आहे असं दिसलं. भोगोचे पारेकरी धोक्याची सूचना देत होते. छोटू आपल्या तंद्रीतून खडाडून जागा झाला होता. तो हळूच सरपटत पुढे गेला आणि त्यानं त्या खणणाऱ्या जंगल्याला हातानं स्पर्श करून खुणावलं. एकानं दुसऱ्याला अशा रीतीने सर्वांना धोक्याची सूचना देण्यात आली आणि सर्व आजूबाजूला असलेल्या झुडपात दडून बसले. त्याच वेळी कुंपणाच्या आत फार दूर अंतरावर झाडं खळखळत होती. कोणीतरी करड्या आवाजात ओरडून काहीतरी ओरडलं आणि त्याबरोबर झाडावर जास्त आवाज येऊ लागले. कुंपणाच्या कडेला असलेल्या झाडावरून कोणीतरी उड्या मारत दूर निघून गेलं. आपण सुदैवी खरं, दासबाबू हळूच म्हणाले. कुंपणाच्या बाहेर पहारा नव्हता आणि ते घसरतच पुढे गेले. त्या 4 जवानांना पुन्हा खणायला सांगितलं, पण ते नुसते बघत राहिले. ते चौघेही घाबरलेले आहेत असं त्यांना दिसून आलं. झाडांवरून उड्या मारत कोण गेलं ते तुम्ही बघितलं नाही का? एकानं दासबाबूंना विचारलं. ते माणसांप्रमाणे बोलत होते. बोलणारा माणूस घाबरून डोंब ठोकण्याचा विचारत होता. दासबाबूंनी त्याचा दंड घट्ट धरून ठेवला. धनंजय तिथे आले. भोगोची माणसं पळून जाण्याच्या विचारात आहे हे त्यांनी ओळखलं. ते अत्यंत श्रमलेले जीव जर घाबरून पळू लागले तर भलता प्रसंग ओढवेल असं त्यांना वाटलं. ती माणसं होती, त्यांना काय घाबरायचं, ते मोडक्या तोडक्या जंगली भाषेत म्हणाले. ती माणसं नव्हती, भोगोचा एक माणूस मान हलवत म्हणाला. मी त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. माझे कान पण अतिशय तीक्ष्ण आहेत. ती माकडं होती आणि ती माणसांप्रमाणे बोलत होती. धनंजय आणि दासबाबू त्या घाबरलेल्या जंगली लोकांना समजवण्यास समर्थ नव्हते, पण भोगोनं त्यांना समजावलं. त्यानं आपल्या भाषेत त्यांची बरीच निर्भत्सना केल्यानंतर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ते काम करू लागतात दासबाबू समाधानानं धनंजय जवळ हिरवळीवर बसले. दासबाबू, तुम्ही काय बघितलं? धनंजयांनी विचारलं. झाडावरून उड्या मारत जाणारी ती माणसं खास नव्हती, दासबाबू गंभीर आवाजात म्हणाले. कदाचित ती माणसांप्रमाणे दिसणारी माकडंही असू शकतील, पण त्यामध्ये एकतरी मानवी प्राणी असावा हे निश्चित, कारण मी काही अस्खलित हिंदीत उच्चारलेले शब्द अगदी स्पष्टपणे ऐकले. चला जल्दी चला, आपल्याला उशीर झालाय. आपल्याला उशीर झाला तर वेताळ रागवेल असं त्यांना म्हटलेलं मी स्पष्ट ऐकलं. धनंजय छोटूकडे वळून म्हणाले. तू काय ऐकलं? अगदी दासबाबूंच्याप्रमाणे ऐकलं, छोटू म्हणाला. मी बोलण्याचा आवाज ऐकला, भोगो दासबाबूंना म्हणाला. मी वर पाहिलं तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अशा उड्या मारत ते निघून गेले. आणि टिकी, तू काय ऐकलं? भोगोचा मुख्यप्रधान टिकी थरथर कापत होता. तो मोठ्या कष्टानं म्हणाला. आता आपण काय जिवंत राहत नाही. धनंजय तिथून उठले आणि खड्डा कितपत खणलाय ते बघू लागले. दासबाबू घाई करत असतानाही 2 दिवस ते जोराट येथे थांबले होते व त्या अवधीत त्यांनी तिथल्या सुताराकडून एक मजबूत खांब करून घेतला होता. त्या खांबावर चढण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांप्रमाणे छोट्या फळ्या मारल्या होत्या. खांबाच्या शेंड्यावर लोखंडी ब्रॅकेट बसवले होते. 1 फूट लांबीची लांबलचक फळी त्या ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित बसवण्याची व्यवस्था केली होती. वेताळाच्या कुंपणाच्या उंचीची माहिती त्यांनी भोगो आणि टिकीकडून मिळवली होती. त्यांनी कुंपणाच्या उंचीबद्दल केलेला अंदाज बरोबर आहे पाहून त्यांना समाधान वाटलं होतं. मनाजोगता खड्डा तयार झाल्यानंतर त्यांनी भोगोच्या माणसांनी खांद्यावर वाहून आणलेला तो मजबूत खांब व्यवस्थित रीतीने उभा केला आणि नंतर त्यांनी खांबाच्या टोकावर ती आडवी फळी काटकोनाप्रमाणे बसवली. तारेच्या कुंपणावर 2 फुटावर असलेल्या त्या फळीवरून चालत कुंपणापलीकडे उडी घेणं आता सोपं झालं होतं. पण शक्य असलं तरी ते सोपं नव्हतं, कारण आपणाबरोबर सर्व सामान त्यांना पलीकडे नेणं आवश्यक होतं. प्रथम धनंजय खांबावर चढले आणि फळीवरून चालत जाऊन त्यांनी कुंपणाच्या आत उडी घेतली. आजूबाजूला काही हालचाल नाही अशी त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी दासबाबूंना इशारा दिला. भोगोनं लागलीच त्यांचं अनुकरण केलं. नंतर टिकीनेही कशीबशी फळी ओलांडली. भोगोच्या माणसांकरवी सामान चढवण्यासाठी छोटू आणि दासबाबू मागे राहिले. प्रत्येक जण अत्यंत सावधगिरीने त्या फळीवरून सरकत चालला होता. तरी पण एक अपघात घडलाच. भोगोच्या माणसापैकी एकाचा पाय घसरून तो नेमका कुंपणावर आदळला. तारातून निळा प्रकाश बाहेर पडला आणि जळक्या मांसाची दुर्गंधी सुटली. बिचारा ओरडण्यापूर्वी जळून खाक झाला होता. त्याला स्पर्श करू नका, धनंजयांनी बजावलं. त्याला आता आपण काही मदत करू शकणार नाही.
तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. मागे राहिलेले सर्व लोक फळीवरून दुसऱ्या बाजूला सुखरूप पोहोचले. पण आपल्या एका सोबत्याचा तो भयानक मृत्यू प्रत्यक्ष पाहताच ते सर्व भयभीत झाले होते. भोगो ते सर्व लोक पलीकडे गेल्यानंतर छोटू वानराप्रमाणे फळीवरून चालत जाऊन त्यानं धनंजयांच्या शेजारी उडी घेतली. सर्वांच्या शेवटी आपले काही सामान मागे न राहिल्याबद्दल खात्री करून दासबाबू बाकीच्यांना जाऊन मिळाले. पण त्या मंडळींना तेथे मुक्काम करण्याची परवानगी धनंजयाने दिली नाही. आजूबाजूस जिकडे तिकडे पहाड व घनदाट जंगल पसरले होते. त्या कुंपणापासून शक्य तितके दूर जावे व या हेतूनं त्या सर्वांना बरोबर घेऊन धनंजय पुढे झाले. तिथून एक फरलांगवर पुढे गेले नसतील तो डोक्यावर ओझे घेऊन चालणारा इसम पाय घसरून खाली पडला आणि त्याला अडखळून दुसरा पण त्याच्या अंगावर कोसळला. धनंजय त्यांच्या जवळ पोहोचले. या दोघांनाही जमिनीवर पडता क्षणीच गाढ झोप लागली आहे. ते म्हणाले, गरीब बिचारे, मी त्यांच्या सहनशक्तीचा विनाकारण अंत बघत होतो. छोटू झोकांड्या खात त्यांच्याजवळ पोहोचला. त्यानं बोलता क्षणी तोंड उघडलं पण त्याला बोलवेना. तो खाली बसला. बसता क्षणी त्याला गाढ झोपेनं घेरलं. धनंजय हसले. त्यांनी लागलीच एक घोंगडी पसरून त्याला सरळ निजवलं. येथेच मुक्काम करायचा हे काही ठरवावं लागलं नाही. त्यांच्या लोकांपैकी प्रत्येकानं खाली बैठक मारली. कोणालाही पुढे एक पाऊल टाकणं शक्य नव्हतं. दासबाबू, भोगू आणि धनंजय याशिवाय बाकीचे सर्वजण घोरू लागले. बऱ्याच वेळानं छोटू जागा झाला. काही वेळा त्याला आपण कुठे आहोत याचा अंदाज येत नव्हता. आपण वेताळाच्या राज्यात प्रवेश केला हे आठवताच तो खडबडून जागा झाला आणि आजूबाजूला बघू लागला. धनंजय त्याच्या शेजारी एका कुशीवर झोपले होते. आजूबाजूला पाय पोटाशी घेऊन जंगली लोक झोपले होते. स्वच्छ चंद्रप्रकाश पृथ्वीला न्हाऊ घालत होता. समोरच्या एका उंच टेकडावर एखाद्या पुतळ्याप्रमाणे हातात भाला घेऊन भोगो बसला होता. तो सारखा पहारा करत आहे हे वारंवार हलणाऱ्या त्याच्या हालचालीवरून दिसत होते. भोगोनं चहूबाजूला पाऱ्यावर बसवलेले आपले लोक त्यांच्या चकाकणाऱ्या भाल्यांवरून छोटून ओळखलं. समोरच एका झाडाच्या बुंदाखाली दासबाबू बसले होते. त्यांच्या मांडीवर त्यांची रायफल होती. आपण बराच वेळ झोप काढली असावी असं छोटूला वाटलं आणि दासबाबूंना झोपायला सांगून त्यांच्या जागी पहारा करावा असं त्यानं ठरवलं. त्यानं एक पाऊल उचललं आणि ते लागलीच त्यानं मागे घेतलं. तो पुन्हा भुईसपाट पडून राहिला. त्याचवेळी भोगू आपली जागा सोडून चपळाईने पहाडाच्या एका कपारी आड झाला आणि दासबाबू झाडांच्या शेजारच्या झुडपात दडी मारून बसले. भोगोचे लोक जागे झाले. त्यांनी मान वर करून बघितलं आणि पुन्हा गोंगडीत डोकं खुपसून पडून राहिले. त्याच वेळी जागे झालेल्या धनंजयांनी विचारलं, छोटू, काय झालं? काही नाही, ऐका जरा, छोटू म्हणाला. झाडं सळसळत होती पण तो आवाज आता फार दूर होता. चोहोबाजूंनी पहाड असल्यामुळे तो आवाज त्यांना आता अस्पष्ट ऐकू येत होता. ऐका बाबूजी, कोणतरी बोलत आहे. छोटूचे म्हणणे बरोबर होते. कोणीतरी स्वच्छ हिंदीमध्ये कठोर शब्दात बोलत होते. कोणीतरी कुंपण ओलांडून आपल्या राज्यात प्रवेश केलाय. त्याला शोधून काढा आणि तुम्हालाही हवं असेल तसं त्यांना वागवा. वेताळाची तशी आज्ञा आहे. चला त्वरा करा. आपल्या राज्यात घुसणाऱ्या आगंतुकांच्या चिंधड्या उडवा. त्या बोलण्यानंतर काही चमत्कारिक चित्कार त्यांनी ऐकले. हळूहळू तो झाडं सळसळण्याचा आवाज जवळ येऊ लागला. त्यांच्या मुक्कामाच्या भोवतालची झाडं गदागदा हलू लागली आणि झाडावर करड्या रंगाच्या कित्येक आकृती उड्या घेत असताना छोटूने बघितल्या.